मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. केवळ मनोरंजन करणे हा या आयोजनाचा मागचा उद्देश नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी व्हावा, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत व्हावा असे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांनी येथे केले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 9व्या पर्वाला शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून संबोधित करत होते. हनुमान नगरातील क्रीडा चौक येथे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात कलागुणांचा संगम असलेल्या या प्रसिद्ध महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते झाले. नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते काजोल यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांनी काजोल यांची आजी प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ आणि पती अजय देवगन यांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व महोत्सवाला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले. ते नंतर म्हणाले की केवळ मनोरंजनच नाही तर जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व परंपरागत मूल्य, कला व लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी हा या महोत्सवाचा हेतू आहे. सगळे प्रमुख नागपूरचे जिल्हाधिकारी हे सगळे आज उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. गेल्या 9 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आहे. यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे, तर मी या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो. तेव्हा नागपूर शहरामध्ये रस्ते, पाणी, वीज, दळणवळणाची साधनं, इंडस्ट्री, विकास, रोजगार ही सगळी तर माझी जबाबदारी आहेच. पण या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी, विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. आपलं जे कार्यक्रमाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण सकाळी धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याही कार्यक्रमाला सकाळी 6:30 वाजता 10,000, 15,000, 25,000, आता मानाचे श्लोक याच्याकरता एंट्री 25,000 झाली आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा अपने अपने राम हा 3 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतो आहे. उदित नारायण येणार आहेत, जुबेन नौटियाल येणार आहेत, अनेक कलाकार आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहे. पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही, तर आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे या मंचावर 1200 कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे आणि त्यामध्ये भाग घेणारे 1200 पेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहे. हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे. म्हणजे आपल्या इथल्याही कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो. आज हा कार्यक्रम म्हणजे नागपूरच्या जनतेचा आवडीचा आणि आनंदाचा विषय झालेला आहे. आपण जसं खासदार सांस्कृतिक महोत्सव करतो तसं खासदार क्रीडा महोत्सव करतो. मागच्या वर्षी 75,000 खेळाडू, 66 खेळ, 350 ग्राउंड आणि जवळपास 6,000 पंच आणि 1,36,00,000 रुपयाची बक्षीस आपण दिली. अभिनेत्री काजोलने मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच रसिक सुखावले. काजोल यांची उपस्थिती आणि लागवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत अतूट प्रेम आणि सन्मानासाठी त्यांनी नागपूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नमस्कार नागपूर. इथे मी अगोदर आली होती, पण अशा ह्या महोत्सवासारखे इव्हेंटसाठी नाही आली होती. तर थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीची की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमाने आणि इतक्या सन्मानाने मला बोलवलंय आणि मला इतकं प्रेम आणि इतके सारे चांगले चांगले शब्द बोललेत माझ्याबद्दल.
माझी मराठी इतकी छान नाही आहे आणि मी भाषण नाही देऊ शकत, पण मी हे जरूर बोलणार की इथे इतके लोक, इतने सारे लोग जो हैं परफॉर्म करने वाले हैं, और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज, और मैं उन सब को बोलूंगी कि कॉन्ग्रेचुलेशंस। मैं मिसेस गडकरी को बोलूंगी कॉन्ग्रेचुलेशंस कि ये सब ऑर्गेनाइज करने के लिए मुझे लगता है कि बहुत बहुत बड़ी चीज होती है, और इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए, और इट इज अमेजिंग टू सी, और देखने के लिए मैं भी बेचैन हूँ। तो थैंक यू सो मच, थैंक यू। काजोल यांनी हर्षन कावरे या कलाकाराने काढलेल्या त्यांच्या रांगोळी प्रतिमेचे कौतुक केले आणि फोटो देखील काढून घेतला। महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर संस्कार भारती नागपूरतर्फे मैं हूं भारत या भारतीय इतिहासाची गौरवशाली गाथा विषाद करणे व 1200 कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला। संस्कार भारती भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् प्रणवमूलम् प्रगतिशीलम् प्रखर राष्ट्रविवर्धकम् शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवम् संस्कार भारती भारते नवजीवनम्। क्रांति कथा प्रबोधम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्। साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्। जीवयत्यभिलेखमखिलम् सप्तवर्णसमीकृतम् गावयति रससिन्धुना प्रतिहिन्दुमानसनन्दनम्। कार्यक्रमाचे संयोजक आनंद मास्टे, गजानन रानडे आणि अमर कुलकर्णी या तिघांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करते की त्यांनी कृपया हा सन्मान करावा। आनंद मास्टे कृपया समोर यावं। या सगळ्या कलाकारांना एकत्रित बांधत वेदकाळापासून आजपर्यंतचा भारत प्रदीर्घ इतिहास, भक्तिगीते, देशभक्तीची नवी गीते, शास्त्रीय व लोकनृत्य, पोवाडा, गोंधळ अशा विविध कला प्रकारातून यावेळी उलगडला गेला। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गजानन रानडे, अमर कुलकर्णी व आनंद मास्टे यांचे आहेत। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।